रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचा तिसरा अभंगाचा अभ्यास करणार. ज्ञानेश्वरांचे जे हरिपाठातले 27 अभंग आहेत, हे टप्प्याटप्प्याने आपली भक्ती कशी वाढवत न्यावी त्या पद्धतीने त्यांचे ते टप्पे वाढत चाललेले आहेत. आपण सुरुवातीला पाहिलं की आपण देव आहे मानावं, नाही का. मग भक्तीमध्ये तुम्हाला अडथळे कसे येतात, ते अडथळे कसे दूर करावे, काय करावं, असं हळूहळू टप्पा जाऊन शेवटी आपल्याला समाधी संजीवन म्हणजे तुमची समाधी कशी लागेल याविषयी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण तिसरा जो अभ्यास करणार आहोत, त्याचं पहिलं जे कडवं आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. आता त्रिगुण असार म्हणजे हे जग जे आहे हे 3 गुणांनी बनलेलं आहे, सत्व, रज आणि तम. कोणत्याही वस्तू तुम्ही जर घेतली, कोणताही प्राणी जर घेतला, तर त्याच्यामध्ये 3 गुण आपोआप आढळतात. काही वेळा माणसात थोडं सात्विक माणूस, रजगुणी माणूस, तामसी गुणी माणूस असं वर्णन पण आपण काही वेळा ऐकतो. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगतात की हे त्रिगुण असार म्हणजे काय, हे खरं नाही आहे. हे जग जे बनलेलं आहे आपल्याला दिसतं ते खरं नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं आहे की सूर्य जो फिरताना दिसतं ते खरं नाही, सूर्य स्थिर आहे. त्याच्यानंतर 400 वर्षांनी ज्यांनी शोध लावला नाही सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते, त्याचं कौतुक होतं. ज्ञानेश्वर माऊली 750 वर्षापूर्वी सांगितलं की आपल्याला जे दिसतं ते खरं नसतं. त्रिगुणात्मक जी सृष्टी निर्माण झालेली आहे ती भगवंतानी निर्माण जरी केलेली असली तरी ती तुम्हाला वास्तववादी रूप दाखवत नाही. आपल्याला लांबून दुरून डोंगर साजरे मन पडलेले आहे, डोंगर जवळ दिसतात पण ॲक्च्युली चालायला सुरुवात केली लक्षात आलं ते खूप लांब. मृगजळ पाणी वाहिल्यासारखं दिसतं पण हरिण पळत जातं पण त्याला ते पाणी सापडत नाही. तसंच माणसाचं सुद्धा आहे की त्याला प्रेम आहे असं वाटायला लागतं, तो धावत राहतो, जन्मभर संसार करत राहतो. आता झालं पोरं म्हणतात बापाला तुम्ही आमच्यासाठी काय केलं, नाही का. ही त्रिगुणात्मक सृष्टी आहे. तर म्हणजे जे दिसतं ते खरं नाही. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून ते सांगतात की असार म्हणजे सत्य नाही, हे मिथ्या आहे. मग सत्य काय, निर्गुण हे सार. भगवंत हा निर्गुण आहे, निराकार आहे, हे सत्य आहे. आपण जसं मनात रूप आणू तसं भगवंताचं रूप प्रगट होतं. म्हणून कोणाला 3 मुखाचा दत्त आवडतो, कोणाला मुरली घेतलेला श्रीकृष्ण आवडतो, कोणाला विठ्ठल रुक्मिणी आवडतात, कोणाला गणपती आवडतो, कोणाला लक्ष्मीनारायण आवडतात. आता कोणी देवीचं रूप घेतलं तर कोणी आमची चतुर्च्या 4 भुजांची देवी. मग त्याचा मोठा भाऊ म्हटलं तुझी 4 वेळेची माझी 8 देवी. तर त्याच्यावर आणखी नाही गेलं माझी 16 भुजाची देवी. जसं तुम्ही रूप मनात आणाल तसं देवाचं रूप तुमच्या मनामध्ये प्रगट होतं. ते खरं आहे का, नाही. देव हा निर्गुणच आहे. म्हणून आपण निर्गुण भक्ती करता येते, पण सर्वसामान्य माणसाला निर्गुण भक्ती करता येत नाही. म्हणून आपल्याला ऋषीमुनींनी मूर्तीच्या रूपामध्ये स्थापना केली की बाबांनो हा विठ्ठल, ही लक्ष्मीनारायण, याची पूजा करा. की त्या निमित्ताने तरी करा, कारण सामान्य माणसाला निर्गुण डोळ्यासमोर काहीच नाही, कसली भक्ती करायची. पण मंदिराची स्थापना झाली, लोकांना भक्ती मार्गाला लावलं गेलं. पण आपण पहिलीच जाताना आपल्याला गुरुजी हाताला धरून शिकवतात, असा शिन्य काढ, मग त्याला एक रे गोड म्हणजे एक झाला, नाही का. तो 10वीत गेला तरी तसंच वागायचं का नाही. 10वीत गेला त्याला आपाप सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. पुढं शिकला त्याला मनातल्या मनामध्ये सगळ्या गोष्टी जमतात.
तसं आपण हळूहळू टप्प्याने आपल्याला पुढे जायला पाहिजे. आपण किती दिवस मूर्तीपूजा करणार? ध्यान धारणा नामस्मरणाला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. भगवंतसुद्धा आपल्याला त्रिगुणाबद्दल समजून सांगतात की सत्व रजस्तमा इति गुण हा प्रकृती संभव. की सत्व रजतम गुणांनी ही प्रकृती बनलेली आहे. न तदस्ति पृथ्वीव्या दिवी देशु व पुढा सत्वं प्रकृती यदेवी सा गुणे. ही 3 गुणांनी प्रकृती जी बनलेली आहे ही दिसते तर ती खरी नाही. त्याच्याने मी तुम्हाला पावत नाही. म्हणून एखाद्याने जर रोज जाऊन मंदिरात दर्शन घेतलं, रोज हार गाठला, रोज तीर्थस्नान केलं म्हणून देव पावेल का? तर मुळीच नाही. तुम्हाला हृदयामध्येच तो देव स्थापन करावा लागतो. तेव्हाच तुम्हाला त्या भगवंताचं अंशात्मक का होईना रूपाचं दर्शन व्हायला लागतं. निर्गुण गुणविरहित 3 गुणांचे जी परमेश्वराव्यतिरिक्त असा कोणताही पदार्थ जगात नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सारासार विचार जर केला आपण तर हरिपाठ म्हणजे भगवंताचं स्मरण हे सत्य आहे. कारण त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सारासार विचार केला तर हरिपाठ हे सत्य आहे. हरिपाठ म्हणजे काय? ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणा असं नाही. भगवंताचं स्मरण हे सत्य आहे. दुसरं जे कडवं आपण पाहतो, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण भक्ती 2 प्रकाराने लोक करतात. एक सगुण भक्ती म्हणजे मंदिरात जायचं, दर्शन करायचं, घरातल्या मूर्तींना स्नान घालायचं, जप करा, हार घालायचा, नैवेद्य दाखवायचा, ही सगुण भक्ती झाली. आणि निर्गुण भक्ती म्हणजे काय? ध्यान लावायचं, परमेश्वराच्या मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा, नाही का? मग ती आपल्याला कोणत्या रूपात दर्शन देईल माहिती नाही. मग सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. तुम्ही कुठल्या मार्गाने जरी भक्ती करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला शेवटी परमेश्वराचं चिंतन हे जास्त महत्त्वाचं. म्हणून मंदिरातही जातो आपण, पण तिथं गेल्यावर हात जोडून डोळे मिटतो. का बरं? डोळ्यासमोर मूर्ती असताना आपण डोळे का मिटतो? तर ती मूर्ती आपल्या ध्यानामध्ये यावी याच्यासाठी. म्हणजे ध्यान, भगवंताचं ध्यान करणं, त्याचं जप करणं हे सगळ्यात महत्त्वाची भक्ती. मूर्तीला जायला हार घातला, नैवेद्य दाखवला म्हणजे ती भक्ती झाली असं होत नाही. म्हणून कोणताही मोठा माणूस खरंच्या भक्त तो मंदिरात गेल्यासुद्धा हात जोडतो, डोळे मिटून भगवंताचं स्मरण करतो. ही मूर्ती तर समोर उभी आहे तरी डोळे मिटून ध्यान करण्याचं कारण का? तर ती निर्गुण भक्ती आपल्याला पाहिजे. भगवानसुद्धा सांगतात ते माझे स्वरूप निज निर्गुण अथवा वैकुंठ सगुण दोन्ही एकची निश्चय जाणं सगुण निर्गुण समसा. मी सगुण भक्ती करे ही पहिली पायरी झाली, नाही का? आपण मुलाला बालवाडीत घालतो, तो बोलायला शिकतो, नाही का? ब कड म्हणतो, 1 2 म्हणतो, नाही का? मग हळूहळू त्याची प्रगती व्हायला लागते. तसं आपली भक्ती मार्गात पहिली प्रगती काय? तर सगुण म्हणजे बा देवाची भक्ती, मूर्तीची पूजा वगैरे केली, हार घातला, सगळं नैवेद्य दाखवला, नाही का? व हळूहळू आपलं पुढं जायला पाहिजे की आपण डोळे मिटून आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. जप तोंडावाटे मुखातून जप सुरू झाला, काही दिवसांनी तोंड बंद झालं, आपण झोपेत असलो तरी हृदयामध्ये जप चालू झाला पाहिजे. ही निर्गुण भक्ती. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगतात ते की सगुण निर्गुण गुणाचे गुण हरिविन मन व्यर्थ जाय. म्हणजे जर तुमच्या भक्तीमध्ये जर हरी नसेल, परमेश्वराचं चिंतन नसेल, तर ती सगळी भक्ती वाया जाते. तिसरं जे कडवं भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरीशी बजे. ज्यास कोणताही आकार नाही, ज्याच्यापासून सर्व चराचर सृष्टी निर्माण झाली, अशा अव्यक्त भगवंताला आपल्याला भजायचं. डोंगर, दऱ्या, झाडं, प्राणी, माणसं सगळं तयार केले दिसतात,
परमेश्वर दिसतो का? नाही. पण निर्माण करणारा तर तोच. म्हणजे निर्गुण जो परमेश्वर आहे त्याने अव्यक्त निराकार नाही जे आकार, ज्याला आकार नाही, त्यांनी काय केलेलं आहे? जेथून चराचर हरिच. मग ते चराचर सृष्टी जी आहे त्या चराचर सृष्टीतल्या प्रत्येकाने ज्यांनी निर्माण केलं अशा निर्गुण परमेश्वराला भजलं पाहिजे. आपण सगुण म्हणजे मूर्तीची पूजा करत राहायचं, नैवेद्य का दाखवायचा, तोच आपण पुन्हा खायचा. मास काय एकादशी आहे, खिचडी करा, केळं आणा, फळं आणा, ही भक्ती काहीही उपयोगाची नाही. तुम्हाला रोज 5 मिनटं का होईना ध्यान लावून भगवंताचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मनाला शांती लाभेल, मनाला आनंद लाभेल. तुम्ही नुसती मूर्तीची पूजा केली, मंदिरात गेला किंवा पुस्तक वाचलं, भगवद्गीता वाचली म्हणजे तुम्हाला पुण्य लाभलं असं होत नाही. तो एक भक्ती मार्गातला पहिला टप्पा आहे. त्या टप्प्याच्या पुढं आपल्याला जायचं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात ते मय्या दक्षेन प्रकृती सूयते चराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वीप परिवर्तते. ही प्रकृती जी चराचरासहित जगताची रचना करते त्या हेतूनेच हे जग जन्म मरून चक्रात फिरत आहे. आपण जोपर्यंत ते चराचर सृष्टी सत्य मानतो आणि त्याच्याच पाठीमागे धावत सुटतो तोपर्यंत माणसाला जन्ममृत्यूतून सुटका होत नाही. आपल्याला मोक्ष पाहिजे असेल, भगवंताचं दर्शन पाहिजे असेल तर ते हृदयातच होतं. समक्ष समोर उभा राहा परमेश्वर इतकं काही आपलं पुण्य नाही. पण ज्याचं भक्ती आहे त्याला मात्र हृदयामध्ये काही काळ भगवंताचं दर्शन होतं आणि त्या दर्शनाने सुद्धा तो अपार आनंदित होतो. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. आणि चौथं जे कडवं आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्ञानदेवाच्या ध्यानामध्ये रामकृष्ण हरीच आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कुठंही जा, एकाच देवाची भक्ती करा, त्याला हात जोडा. तुम्ही मग मशिदीत जा, चर्चमध्ये जा, मारुतीच्या मंदिरात जा, कृष्णाच्या मंदिरात जा, हात जोडले की तुम्हाला विठ्ठलच दिसणार. तुमचं जर विठ्ठल तुमचं आवडता देव असेल तर कुठंही जाऊ, ध्यानामध्ये जेवायला बसले पहिलं भगवंताचंच आठवण झाली पाहिजे. सकाळी उठलं भगवंता तुझ्या कृपेने आज दिवस सुरू होतो, रात्र छान गेली. रात्री झोपताना देवा तुझ्या कृपेने आज दिवस चांगला गेला, तुझी कृपा राहते. आता एखादं व्हिडिओ मोठं होतं नाही तर मी तुम्हाला प्रवचनामध्ये सुंदर गोष्ट त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. नामस्मरण करताना फक्त नामाचा जप करायचा असं पुरेसं नाही, तर भगवंताचं स्मरणही मनामध्ये पाहिजे. ज्ञानदेवा ध्यानी, ध्यानामध्ये तुमचा परमेश्वर हवा. तर ध्यानामध्ये परमेश्वर नसेल तर लोक जपमाळ घेतात आणि टी व्ही पाहत जपमाळ करतात, काहीच उपयोग. मनच तुमचं दुसरीकडे. जपमाळ करतात ते बोलतो ते भाजी झाली का बघ, शिट्टी वाजली, जप चालू, बाईचा हात हात झाला, ती क्रिया झाली. भगवंताचं भले तुम्ही 10 वेळा नाव घ्या पण डोळे मिटा, भगवंताचं डोळ्यासमोर चित्र आणण्याचा प्रयत्न करा. पहिल्या लवकर महिनाभरात असं साध्य होत नाही, हळूहळू ते साध्य होतं. आणि मग भगवंताचं स्मरण करा, ती खरी भक्ती. आणि मग आता हे कधी होतं तर त्याला पूर्वपुण्याही आवश्यक असतं. पूर्वपुण्य पाहिजे काय म्हणजे तुम्हाला सवय पाहिजे भगवंताचं स्मरण करण्याची, जिभेला ती सवय लागली पाहिजे नाही का. आणि मग आपल्या ज्या शरीरातलं पाप आहे, कर्म पाप, ते हळूहळू नाहीसं व्हायला लागतं. आणि पाप नाहीसं झाल्यानंतर भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर दिसायला लागतं. भगवंत सांगतात ते जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिवारी येईल श्रीरामाचे. आणि माऊलीसुद्धा सांगतात ते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. पूर्वपुण्य आहे म्हणून तो भगवंत आवडतो, नाही तर काही ना भगवंतच आवडत नाही. त्यांनी विचार करायचा आपल्याला देव का आवडत नाही, का ते मंदिरात जावंसं वाटत नाही, आपलं काय पाप आहे नाही का. तर ही गोष्ट घडणं महत्त्वाचं आहे.
आज ज्ञानेश्वर माऊलींच्या 3ऱ्या अभंगाच्या 4ही काढव्यांचं मी तुम्हाला विश्लेषण केलं आहे. माझी एक विनंती तुम्हाला आहे की हे जे माझं यूट्यूब चॅनल तुम्ही पाहता त्याला सबस्क्राईब करा. उजव्या बाजूला सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला एक घंटा दिसते, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ दिसतील. दुसरं लाईक करा आणि तुम्ही कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी असं लिहा. तर 50 वर्षाच्या आतले असतील त्यांनी रामकृष्ण हरी एकदा लिहा, जे 50 वर्षाच्या पुढचे असतील त्यांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण असं 2दा लिहा. याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल काय कारण आहे, पण तुम्हाला ही विनंती आहे. कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.